एक अगदीच कंटाळवाणा आणि शांत दुपार होता. माझा भाऊ आरव आणि मी आजीच्या जुन्या लाकडी झुल्यावर बसलो होतो, झाडाच्या सावलीत. आम्ही इतके कंटाळलो होतो की एकमेकांच्या अंगावरच गडगडून झोपावं असं वाटत होतं. आमच्या मते आजी फक्त मोजे विणते, जुन्या गोष्टी सांगते आणि गरम गरम चहा पीत बसते बस. पण मग काय झालं माहितीये का, तिचं मांजर आमच्याकडे बारीक डोळा मारून म्याव म्हणालं आणि अचानक आजी उठली. धूम ठर एका मोठ्या झगमगत्या ढगासारख्या धुरात ती गायब झाली. आणि काय जादू, ती एका चमचमीत हसऱ्या उडणाऱ्या जादूगारिणीत बदलली. तिच्या हातात काठी होती आणि तिच्या टोपीवर एक तारे चमकत होते. ती दरवाजा उघडून झेपावली एका झगमगत्या झाडूवरून आणि ओरडली, कोण येणार ढगांतून उडायला? आणि आम्ही तर लगेच उडी मारली. आम्ही आकाशात झेपावलो, टॉफीच्या झाडांजवळून, मशरूमच्या झुल्यांवर उड्या मारत, प्रचंड फुग्यांमधून घसरत. तो ढगांवरचा जादुई खेळाचा मैदान होता. सूर्य मावळू लागला तसा आम्ही हळूहळू परत आलो. आजीनं एक टप्प करून आवाज केला आणि पुन्हा आपली गोड चहा पिणारी आजी झाली. आणि अगदी तेव्हाच आई दारात आली. काय टायमिंग होतं ना. पण आपल्यातल्या आपल्यात सांगायचं तर खरं काय झालंय ते आपल्याला माहित आहे. आणि मला ना एकदम वाटतंय उद्याही ती आपल्याला पुन्हा उडायला नेणार.